इच्छाशक्तीची भरारी. आयुष्याचा रस्ता कधी सरळ असतो तर कधी वाकडा तिकडा, आणि या रस्त्यात येतात खूप साऱ्या बाधा. या सगळ्यांनी आपल्याला निराश न होता बस आपल्या मनाच्या ताकदीला पक्षाच्या पंखांसारखा वापर करायचा आहे आणि मनोधैर्याने उडायचे उंच आकाशात. पाहिलं शिंकी, शेवटी मीच पहिला आलो. हो, तू सायकल खूप जोरात चालवतोस गट्टू. मी फक्त 2 मिनिटं तुझ्या मागे राहिलो. पुढच्या वेळी मी तुला नक्की हरवेन गट्टू. चॅलेंज मंजूर आहे. गट्टू आणि कुणाल सगळ्या गोष्टीत एकमेकांना असे चॅलेंज करायचे. कशाची एवढी उत्सुकता आहे आज? मुलांनो, आज म्युझिक टीचर प्रेरणा मॅम तुम्हाला काहीतरी सांगतायत. सगळी मुलं कुतूहलाने प्रेरणा मॅडमकडे पाहू लागतात. हॅलो मुलांनो, 4 महिन्यानंतर इंटर स्कूल म्युझिक कॉम्पिटिशन होणार आहे आणि ह्यासाठी आम्ही आपल्या शाळेच्या ऑफिशियल म्युझिक बँडचं सिलेक्शन केलंय. हे ऐकून सगळी मुलं खुश होतात आणि त्यांच्या मनात कुतूहल उत्पन्न होतं. म्युझिक बँडची लीड सिंगर आहे चिंकी, जिने मागच्या वर्षी बेस्ट सिंगरची ट्रॉफी जिंकली होती, आणि तिच्यासोबत को सिंगर असेल पिंकी. म्युझिकमध्ये त्यांच्यासोबत गिटारवर असेल गट्टू आणि कीबोर्डवर बंटी असेल, आणि आपल्या बँडचा डान्सिंग स्टार असेल कुणाल. थँक्यू एव्हरीवन. आणि मग सुरू झाली अतिशय जोरदार अशी बँडची प्रॅक्टिस. गट्टू, चिंकी, कुणाल, बंटी आणि पिंकी डेली 2 तास प्रॅक्टिस करू लागले. मग गिटारची स्ट्रमिंग असो किंवा मग डान्सच्या मूव्स, मग कुठल्या गाण्याचा म्युझिकल नोट्स. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र प्रत्येक वेळी परफेक्शन जवळ जात होते. क्या बात है कुणाल, काय मस्त स्टेप्स आहेत. कुणालच्या डान्समुळे तर आपल्या म्युझिक बँडला 4 चान लागले आहेत. चला, आज खूप प्रॅक्टिस झालीये, आता रॅपअप. प्रॅक्टिस सेशन नंतर सगळेजण सायकल घेऊन आपापल्या घराच्या दिशेने निघतात. तशी एक रेस करूया? नको, आज प्रॅक्टिसमुळे खूप दमलोय. ओ कम ऑन गट्टू, थोडंसं जोरात चालव, मजा येईल. इतकं बोलून कुणाल अतिशय जोरात पॅडल मारत पुढे निघून गेला. कुणाल, इतक्या जोरात नको चालवूस. कुणालने चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि आपल्या सायकलचा स्पीड अजून वाढवला. इतक्या स्पीडमुळे त्याच्या सायकलवर कंट्रोल राहिला नाही आणि खूप स्पीडमध्ये येणाऱ्या कारला त्याची जोरात धडक झाली. अरे देवा, हे काय झालं? कुणालला चांगलीच जखम झाली होती आणि तो बेशुद्ध पडला होता. त्याच्या पायातून आणि डोक्यातून खूप सारं रक्त वाहत होतं. बंटी, आपल्याला कुणालला लगेच हॉस्पिटलला न्यावं लागेल. गट्टू आणि बंटी कुणालला हॉस्पिटलला घेऊन जातात. कुणालचा ऍक्सिडेंट खूपच भयंकर होता आणि डॉक्टर त्याचा जीव वाचवायचा पूर्ण प्रयत्न करत होते. बाहेर कुणालचे मित्र आणि पॅरेंट्स प्रे करत होते की सगळं ठीक व्हावं. हे बघा, आता कुणाल आउट ऑफ डेंजर आहे. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण त्याच्या डाव्या पायातल्या नर्व्स खूप डॅमेज झाल्या आहेत. आम्ही त्याचा जीव तर वाचवला, पण तो त्याच्या आता पायावर उभा राहू शकणार नाही. व्हीलचेअर शिवाय हलूही शकणार नाही. हे काय बोलताय डॉक्टर तुम्ही? आय एम रिअली सॉरी. काही दिवसानंतर कुणाल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला, पण व्हीलचेअर शिवाय तो हलूही शकत नव्हता. कुणालचं आयुष्य अगदी थांबून गेलं होतं. त्याला असं वाटू लागलं होतं की कुण्या पक्षाचे पंख कापून टाकले आहेत. तो खूप डिप्रेस असं फील करू लागला होता. कुणालशिवाय गट्टू, चिंकीचंही मन लागत नव्हतं. त्यांनी संध्याकाळी कुणालच्या घरी जाऊन त्याला भेटायचं ठरवलं. कसा आहे कुणाल काकू? काय सांगू बाळा, कुणालला तर डिप्रेशन येत चाललंय. पूर्ण दिवस असाच शांत बसून असतो. त्याला शाळा, मित्र आणि बाहेरच्या खेळाची आठवण येत असणार. हो, आणि तुमच्यासोबत म्युझिक बँडची प्रॅक्टिसही मिस करतोय. आम्हालाही त्याची खूप आठवण येते. त्याचं नैराश्य कसं काढावं कळत नाहीये. तुम्ही काळजी करू नका काकू, मी बोलतो कुणालशी. जेव्हा कुणालची झोप झाली तर गट्टू आणि चिंकी कुणालला घेऊन शेजारच्या गार्डनमध्ये जातात. इतक्या दिवसानंतर मोकळ्या हवेमध्ये येऊन कुणालला जरा बरं वाटतं. खूप बरं वाटतंय गट्टू, नाहीतर या डिसॅबिलिटीमुळे मी मनातून खूप निराश झालो होतो. तू डिसेबल नाहीयेस कुणाल, तू डिफरंटली एबल आहेस.
म्हणजे म्हणजे तुला अशा गोष्टींवर फोकस करायचा आहे जे तुझी ताकद आहेत, म्हणजे तुझी स्पेशालिटी आहे. जसा डान्स, पण तो तर मी आता करूच शकत नाही. डान्स तर फक्त एक मार्ग होता तुझ्यातल्या रिदम आणि बीट्सला बाहेर आणण्याचा. पायातली ताकद कमी झाल्याने तुझ्यातली ताकद नाही कमी होत. तुला काय म्हणायचंय? तुझ्यामध्ये रिदम आणि बीट्स नॅचरली आहेत कुणाल, आणि मला असं वाटतं की जर तू ड्रम वाजवलास तर तू लवकरच त्यामध्येही चॅम्पियन होशील. मी आणि चॅम्पियन? अरे मी तर व्हीलचेअर शिवाय हलवूही शकत नाही. तुझ्यातल्या स्वतःवर विश्वास ठेव कुणाल. स्टीफन हॉकिंगच्या पूर्ण शरीराला पॅरालिसिस झालं होतं, पण त्यानंतर सुद्धा ज्या पॅशन आणि डेडिकेशनने त्यांनी अभ्यास आणि रिसर्च केला ते जगातल्या टॉप सायंटिस्ट पैकी एक झाले. आणि आपल्या देशाची अरुणिमा सिन्हा, एका ऍक्सिडेंटमध्ये एक पाय गमावून सुद्धा तिने माउंट एव्हरेस्ट सर केला. त्यांनी नैराश्य आणि डिप्रेशनला आपल्या आयुष्यात अजिबात जागा दिली नाही. वाव, काय त्यांची इच्छाशक्ती असेल ना. बस तुला तेवढाच धीर दाखवायचा आहे कुणाल, मग तू आयुष्यात खूप काही मिळवू शकतोस. तुमच्या दोघांचं बोलणं मला खूप इन्स्पायरिंग वाटतंय. मग मी आता पुढे काय करू? गट्टू चिंकीच्या बोलण्याचा कुणालवर जादुई असर झाला होता. आता तो आतून खूप खुश आणि एनर्जेटिक राहू लागला आणि ड्रम्स प्ले करण्यामध्ये त्याला तेवढीच मजा येऊ लागली जी अगोदर नाचताना यायची. कुणालला अशा प्रकारे बघून त्याची आई सुद्धा खूप खुश असायची. जसं कुणालने ड्रम शिकायला सुरुवात केलीये त्याच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आलीये. आणि म्युझिक सेशनच्या प्रॅक्टिसच्या बहाण्याने कुणालच्या आयुष्यात मित्रांची पुन्हा एकदा रौनक आली होती. अरे वा कुणाल, हे बीट्स तर मस्त आहेत. आणि बघा किती कमी वेळात ह्याने हे स्किल्स डेव्हलप केले. ह्या वेळेस आपण लोकांना कुणालच्या सोलो परफॉर्मन्सने सरप्राईज देऊया. माझा सोलो परफॉर्मन्स? हो, चिंकी आणि पिंकी जसं त्यांचं गाणं संपवतील आम्ही सगळे तुझ्या मागे येऊन उभे राहू आणि पुढचे 2 मिनिट फक्त तुझा ड्रम वाजेल. ही तर खूपच मस्त कल्पना आहे. सगळे आश्चर्यचकित होतील. आपल्या साथीदारांचं बोलणं ऐकून कुणालचा कॉन्फिडन्स अजून वाढला आणि पाहता पाहता इंटर स्कूल म्युझिक कॉम्पिटिशनचा दिवस उजाडतो. इतका मोठा स्टेज आणि इतके प्रेक्षक. मला तर भीती वाटतेय चिंकी. आपल्याला अजिबात घाबरायचं नाहीये. हो पिंकी, निकालाची काळजी करू नकोस. फक्त तुझे 100% प्रयत्न दे. आणि कुणाल, तुला आपलं सरप्राईज लक्षात आहे ना? मी पूर्णपणे तयार आहे. एक एक करून सगळ्या शाळांचे बँड्स परफॉर्म करत होते. वातावरण खूप टेन्शनवालं वाटत होतं. आणि मग वेळ आली गट्टू चिंकीच्या बँडची. जेव्हा स्टेजवर गट्टू कुणालला व्हीलचेअरवर घेऊन आला तेव्हा हे बघून कुणालच्या आईचे डोळे भरून आले. ही मुलं आज कमाल करतील. आणि मग सुरू झाला यांचा परफॉर्मन्स. चिंकी आणि पिंकीच्या व्होकल्सवर बंटीने जोरदार म्युझिक दिलं आणि पाठीमागे गट्टूची गिटार आणि कुणालच्या ड्रम्समुळे म्युझिक अजूनही छान वाटत होतं. वाव, एकदम मस्त परफॉर्मन्स. सगळ्या हॉलला ह्यांचा परफॉर्मन्स जास्त आवडलाय. मग गट्टूने चिंकीला इशारा केला तर हळूहळू चिंकी आणि पिंकी कुणालच्या मागे जाऊन उभे राहिले. सगळे सरप्राईज्ड होते की लीड सिंगर्स ड्रम प्लेअरच्या पाठीमागे का गेल्यात. ही दोघं कुणालच्या मागून का गाणं म्हणतायत? असं वाटतंय मुलांनी काहीतरी वेगळं ठरवलंय. आणि आता सुरू झाला गट्टूने डिझाईन केलेला सरप्राईज ऍक्ट. चिंकीचं गाणं संपताच कुणालचा सोलो परफॉर्मन्स सुरू झाला. विजेसारखे त्याचे हात ड्रम्स वाजवत होते आणि ज्या पद्धतीने त्या अमेझिंग बीट्सचा आवाज येत होता असं कुणीही ऐकलं नव्हतं. फक्त 2 मिनिट कुणालचा सोलो परफॉर्मन्स चालला आणि जेव्हा तो थांबला तेव्हा सगळ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. वाव, मला नव्हतं माहिती की कुणाल इतका अमेझिंग ड्रम वाजवतो. हे तर त्याने आत्ताच ऍक्सिडेंट नंतर शिकलंय. स्टेजवर अँकरने गट्टू चिंकीच्या बँडला विजेता म्हणून घोषित केलं आणि कुणालला बेस्ट म्युझिक आर्टिस्टचं मेडलही दिलं. ज्या प्रकारे कुणालने डिसेबिलिटी असून सुद्धा हा परफॉर्मन्स दिला आहे तो खूप इन्स्पिरेशनल आहे. आजच्या या जिंकण्याचं सगळं क्रेडिट जातं गट्टू आणि चिंकीला. या दोघांनीच मला समजावलं की मी डिसेबल्ड नाही तर डिफरंटली एबल आहे.
माझी निराशा आणि हताशा पाहून त्यांनीच मला मोटिवेट केलं, प्रोत्साहन दिलं आणि आज जे तुम्ही काही बघितलं ते त्यामुळेच मी ही भरारी घेऊ शकलो.